दुर्गा, काय झालं काय तुला? पाय गमवला माझा. गमवला? कायमचा. कायमचा? अगं पण कसा? काल सांजेला आमराईत डाव साधला त्या साहेबरावच्या माड्यानं. त्या साहेबरावाच्या? माझा ऐकशील? माझं नाव सोडा दुर्गा, आणि धडक्या मुलीशी लगीन करा. उगाच का माझ्या लग्नाची तोंड बांधून घेते सगळ्यात? नाही दुर्गा, ते शक्य नाही. तू कशीही असलीस तरी या राजाची राणीच राहणार. असं? मग हे धर, ही गोड बातमी आईला जाऊन सांगते. आईला? दुर्गे, लग्न होऊ देत नाही तुला सरळ केली ना तर मान नावाचा राजा नाही बघ. अरे राजा प्रताप, अरे तू कधी राजा? नाही म्हणजे तू पोहोचलेला आहेस हे मला माहिती होतं, पण इथेही पोहोचलास. काय करणार, नोकरी करताना मालकासाठी काय करावं लागत नाही. त्यामुळे करून देतो. एवढं साम्य? या आमच्या मालकीणबाई शांताबाई आणि हा राजा माझा मित्र. माझा मालक. असं होय? म्हणजे तुम्हा दोघांची दोस्ती कवाची म्हणायची? बालपणापासूनच आम्ही मित्र. एकाच पुस्तकावर शिकलो, एकत्र खेळलो, वाढलो, राहिलो. ठरवलं होतं की एकाच मुलीशी लग्न करायचं. म्हणजे आमची आवड निवड सारखी म्हणून म्हणतो. पण तो प्रश्न आमच्या देवतेनं शांता दुर्गेनं सोडवला. वा प्रताप, अरे 52 पत्त्यात तू 2 जोकर पाहिले असशील, पण आज त्यात या 2 बदामच्या राण्या पाहून मी मात्र चक्रावून गेलो. खरं? या दोघींच्यातला सारखेपणा बघून कोणी बी चक्रावर. पर त्याला बी एक कारण आहे. कारण? कसलं कारण? कारण ह्या दोघी एकाच पत्त्याच्या बंगल्यातल्या राजा राणीच्या जुळ्या मुली आहेत. पण ते पत्त्याचा बंगला कोसळला. एक तिथं राहिली आणि दुसरी हित आली. दुर्गे, होय पोरी, आम्हाला मूल नव्हतं. ज्योतिबाला नवस करायला आम्ही दोघं चाललो होतो. पाहिजे जंगलात एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर आला. बघितलं तर एक 3 वर्षाची मुलगी झाडावर अडकून रडत होती. यांनी धावत जाऊन तिला सोडवली, विचारपूस केली, पण तिच्या आईबाचा पत्त्या लागला नाही. वाटलं ज्योतिबानंच माझ्या पदरात हे मूल दिलंय आणि माझी बी माया बसती पोरीवर. आणि एक दिवस ज्योतिबाला नवस केला म्हणून अशी नक्षत्रासारखी लेख दिली त्यानं मला. आता बातमीच देतो पेपरात ज्योतिबाच्या ह्या पराक्रमाची. देवावर तुमचा विश्वास नसल पण माझा आहे. बघा तरी कशी चंद्रावणी दिसते आपली दुर्गा. ते चंद्रासारखीच दिसणार तू. पोरगी ना, पोरगा आहे माझा पोरगा. मुलगी हरवली आहे. 10,000 रुपयांचे इनाम. येथील सुप्रसिद्ध धनिक कैलासवासी विश्वासराव इंगळे यांची कन्या कांता, वय वर्षे 3, ज्योतिबा येथे अपघातात हरवली आहे. शोधून देणाऱ्यास रुपये 10,000 रोख इनाम देण्यात येईल. नाही, मी माझ्या बाळाला कुणाला बी देणार नाही. आईला ह्याची खबर मी आज पतूर यास बी लागू दिली नाही. आई, शांताताईचा आणि तिच्या आईचा झालेला छळ म्हणजे माझ्या सख्या बहिणीचा आईचा छळ आहे. आबा, मी जाणार तिथं शांता बनून. नाही नाही नाही, ते तुला बी छळतील.
ते मला माहिती, चोर आहे ते चोर. तू कशाला फिकर करतीयस? अगं ते चोर आहे ती तर मी मोर हाय. काय शांताचा काही पत्ता लागला? नाही, अजून काहीच पत्ता नाही. पुढच्या महिन्यात शांत सज्ञान होणार होते बघा. म्हणजे आम्हा दोघांनी इथनं जायला मोकळी झाली असते. पण हे भलतंच आलं बघा. साहेब, शांताची या घरातली आठवण होती बघा. कुठं सापडलं हे? आता एवढं पार्टच बघत बसावं लागणार शांताचं. खुर्चीच हो. ज्योतिबाच्या डोंगराखाली एवढं मिळालं बघा. बाकी सगळा चक्का चुरकी हो. म्हणजे शांता नकाचा सुद्धा पत्ता लागला नाही बघा तिच्या. एवढा मोठा उंच हो, डोंगर की हो. खाली उतरता उतरता काय उरणार म्हणतो मी. शरीर की हो. आई, तुझं भाकीत खरं झालं. बाबा तू वकील साहेब आहे. नको रडू, शहाणी आहे ना. शहाणी आहे तुझा राजा. कोण आहे? आपलं सरजू. ये शांत. सरजू, ये. सरजू, कशी आहेस तू? सरजू, सरजू, किती वाढलायस रे तू. किती वाढलायस. बस. किती वाढलायस. आत्या, किती वाढलायस. नर्मदा, हिला आत घेऊन जा तू. आत? आज जा मी बेटा. आत जाऊ? आज जा बेटा. नाही जाणार. नाही जाणार मी आत. नर्मदा, का नाही जात मी तू? आत जाणार तू नाही. का नाही जात? मला सही करायची. सई. शांत बेटा, सही करायची. हो ग, करायची ना. छान आहेस ना. उद्या करू आपण सही. सही करायची मला आता. शांत बेटा, तू थकली आहेस. जरा जाऊन आराम कर. नाही, मला कागद पाहिजे सही करायची. नर्मदा, हिला वहिनी साहेबांच्याकडे घेऊन जा. उद्या. आज चल बेटा, आज चल. उद्या कर. उद्या, हा? उद्या तू छान आहेस ना बाबा. जा, जा. आज चल. छान. हा, उद्या. उद्या सही करणार. आज चल बेटा, आज चल. सांभाळ बेटा, चल आज चल. ठीक आहे. उद्या सही करणार. हो, हो. हा, उद्या करायची, करायची. हा, उद्या. हा, उद्या करायची सही. चल बेटा, चल. उद्या सही करणार मी. हो, उद्या करायचं ना. कागद द्यायचं ना सही करायला. हा, उद्या कागद. हा, हा. काय? सही. सही करणार ना मी. चल बेटा, चल. उद्या, चल. अहो, ते अशी काय करते? सारखे सही सही सही. आत्याबाई, अपघातामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. तिला आराम करू द्या. मी निघतो. माझी जर गरज भासली तर धनंजयला पाठवणार.